तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा नाशिक. तर 15व्या वित्त आयोगांतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाकरिता इथं खालील पदांची भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे मेडिकल ऑफिसर. तर यासाठी तर 19 जागा आहेत. एस-सीसाठी 2 आहे, एस-टीसाठी 7 आहे, व्ही-जी-एसाठी 1 आहे, एन-टी-सीसाठी 1 आहे, ओ-बी-सीसाठी तर 3 जागा आहेत. तसेच एस-सी-बी-सीसाठी 2 आहे, ई-डब्ल्यू-एससाठी 2 आहे आणि ओपनसाठी तर 1 जागा आहे. आणि या पदासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला ते एम-बी-बी-एस इथे लागणार आहे किंवा बी-एम-एस. तसेच या पदांसाठी जे तुम्हाला वेतन आहे तर ते एम-बी-बी-एस उमेदवारांसाठी 60,000 तुम्हाला इथं मिळणार आहे. तसेच बी-एम-एस उमेदवारांसाठी तुम्हाला 40,000 इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एम-पी-डब्ल्यू मेल. तर यासाठी इथं 32 जागा आहे. एस-सीसाठी 5 आहे, एस-टीसाठी 5 आहे, व्ही-जी-एसाठी 2 आहे, एन-टी-बीसाठी 1 आहे, एन-टी-सीसाठी 2 आहे, एन-टी-डीसाठी 1 आहे, ओ-बी-सीसाठी इथं 4 जागा आहेत, एस-सी-बी-सीसाठी 3 आहे, ई-डब्ल्यू-एससाठी इथं 3 जागा आहेत. तसेच ओपनसाठी इथं 6 जागा आहेत. आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला इथं 12वी सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये ते मिळणार आहे. आणि या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील उमेदवारांसाठी इथं 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तसेच वैद्यकीय अधिकारी एम-बी-बी-एस तसेच विशेष तज्ञ, अतिविशेष तज्ञ या पदांसाठी 70 वर्षापर्यंत आहे. आणि 60 वर्षावरील उमेदवारांना शल्यचिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र इथं लागणार आहे. तसेच जे परीक्षा शुल्क आहे या पदांसाठी तर ते इथं ₹150 आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी तर ₹100 आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक नॉन पी-आय-पी या नावाने इथं बँकेचा डी-डी काढावा लागेल. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं कशाप्रकारे होणार आहे तर यामध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवरून क्वालिफाय एक्झाममध्ये मिळालेल्या अंतिम वर्षाचे गुण प्लस संबंधित विषयामध्ये अधिक शैक्षणिक पात्रता प्लस संबंधित पदाशी निगडीत अनुभव. तर याद्वारे तुमची इथं मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे. आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच आभा कार्ड. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 4/4/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ते इथं दिलेले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार नाशिक. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 10:30 ते 5 या वेळेमध्ये इथं सादर करायचे आहेत. तर तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते इथं प्रत्यक्ष सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पी-डी-एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.